तर तिथे सोनी गिफ्टला आलोय, बघू शकता. चालू आहे आज, त्या दिवशी आलो बंद होतं. बघू आता काय काय गिफ्टचे ऑप्शन आहे मध्ये राहून. मला भांडे घ्यायचे एवढ्या कड्यांचे प्रकार आहे. ही एक आहे 2199. हा ठीक आहे, हा द्या आम्हाला. नको, हा छान, हा छान बघू शकतो. छान असते. तर इथे आवरलेलं आहे. आणि त्या दिवशी तुम्ही बघितलं असेल, त्या दिवशी आम्ही सोनी गिफ्टला गेलो पण बंद होतं. तर आता चाललंय. आता ना वातावरण पण इतकं छान झालेलं आहे, पावसासारखं झालेलं. आणि आता वाजले 3:30 पावणे 4 झालेले आहेत. तर आम्ही चाललोय. आता लग्नाची कशी आहेर वगैरे द्यायचं असतं, गिफ्ट असतं. रिलेटिव्हचीच लग्न आहे 2-3. तर बघू आता काय आहेर वगैरे घेतो. तर सोनी गिफ्टला चाललो, तिथे ऑप्शन राहतात भरपूर. चला बघू. ई बस मिळालेला का? ई बस, इलेक्ट्रिक बस. तिथे सोनी गिफ्टला आलोय, बघू शकता. चालू आहे आज, त्या दिवशी आलो बंद होतं. बघू आता काय काय गिफ्टचे ऑप्शन आहे मध्ये राहून. ग्लासमध्ये खूप ऑप्शन आहे. आता वरती जाऊन बघतो स्टीलच्या इथं. तर इथे आता मी वरती आलेली स्टीलच्या सेक्शनमध्ये. तर बघू स्टीलच्या वस्तूंमध्ये काय काय अवेलेबल आहे. तर मी इथे बघत होती. तर मस्त छान छान म्हणजे आता भांडे आलेले आहेत. आणि एअर फ्रायर पण आहे, बघू शकता तिथे. तर एअर फ्रायर आहे तिथे 5-6 हजारपासून. आणि इथे मी एक डबा बघितला मसाल्याचा, पण तो खूपच महाग होता. तर किती 3 की किती हजारला काहीतरी होता, 2600 की 2700ला होता. आणि इथे बॉटल, म्हटलं काय द्यावं काही कळत नव्हतं. आणि खेड्यावरचं लग्न आहे ना, म्हटलं जाऊ द्या. त्यांना कसं आहे, त्यांच्याकडे असतात ऑलरेडी पितळाची वगैरे भांडे तसे. तर म्हटलं थोडं डिफरंट देऊ, थोडं वेगळं देऊ. तर तेच ते बघत होतो आम्ही. आणि ते सगळं लाकडाचं शिक्षण आहे, म्हणजे पोळपाट, लाटणं, चमचे सगळ्या प्रकारचे तुम्हाला भेटतील तिथे. आणि तेच मला ना सोनी गिफ्टचं का आवडतं, कारण तिथे क्वालिटी छान असते भांड्यांची. जरी महाग असले ना तर क्वालिटी वाईज छान असतात. कंपनी छान असते, जसं हॉकिन्स झालं, प्रेस्टीज झालं, पिजन झालं, अशा कंपनी असतात. तर इथे हॉकिन्सचे भांडे ते इतके मला आवडतात ना, बापरे. तर बघू शकता माझ्याकडे हुमवनचे असे सेम भांडे आहेत. याच्यामध्ये भात वगैरे इतका छान होतो ना. तर इथे ग्रिलचा पॅन आहे, तर मला असा घ्यायचा आहे लवकरच. तर हा 2500 की 2600चा होता. तर म्हटलं जाऊ दे आता ठेवू आपण, कारण लग्नाचा खर्च खूपच होतोय. आणि इथे बघू शकता 3009 काहीतरी आहे प्राइस. तर मोठं पातेलं टाईप आहे, तर हॉकिन्सच वाटतं ते पण. त्याच्यात बिर्याणी वगैरे करू शकतो.
तर असे भांडे बघत होतो आणि इथे बघू शकता मीडियम साईज आहे. तर मला असे भांडे खूप आवडतात, पण आता माझ्याकडे खूप भांडे झालेले आहे आणि मी ना ॲल्युमिनियमचे काढून स्टेनलेस स्टीलचे चांगल्या क्वालिटीचे भांडे घेतलेले आहेत, भात वगैरे करण्यासाठी, बिर्याणी करण्यासाठी, भाज्या करण्यासाठी. तर अशा पितळाच्या कढई बघू शकतो किती 3290ला. एवढ्या कड्यांचे प्रकार आहेत. ही एक आहे 2199. तर बेसिनमध्ये अशा डाळ ठेवायच्या, सगळी घाण अडकून राहते. बघू शकता 130 रुपये. तर तेच मी म्हटलं चला गिफ्ट तर हा घेऊ, पण मी बाकीचे पण भांडे बघून घेते काय काय आहे काय काय नाही. आणि मला असं ना मोठं पातेलं घ्यायचं आहे, म्हणजे माझ्याकडनं छोटे आहेत आणि ॲल्युमिनियमचं एक मोठं आहे, पण एक मोठं घ्यायचं आहे. पण मग म्हटलं चला बघून घेऊ काय काय गोष्टी आता नवीन आलेल्या आहे. आणि कोणत्या बायकांना नाही आवडत, सगळ्या बायकांना आवडतं भांडे वगैरे बघण्यासाठी. आणि ते मस्त असे केकचे वगैरे हे होते भांडे. आणि पितळाची तर इतकी सुंदर आहे ना, मस्त कलई लावलेली आहे मध्ये, तर खूपच छान दिसत होते. तर तेच आता मी सगळे भांडे बघतोय आम्ही. आणि हे विहानला आणि केरळसाठी वैभवला आवडलेलं आहे, तर म्हटलं घेऊन टाका. तर ते खाली होतं त्यांनी, मग ते एकच होतं तिथं, म्हटलं त्याला घेऊन टाका. तर पॅन बघू शकता, असे किती छान छान पॅन आहेत. आणि तेच बघत होतो भांडे मध्ये काढण्यासाठी. बघू शकता अशी अशी ताटं घ्यावे, भारी आहे. गोल ताट. हा हमको नहीं पता. मला भांडे घ्यायचे डिनर सेट असतो. काय आहे त्याच्यात? किती पीसेस आहे? दही वडा प्लेट्स आहे आणि चमचे स्टेनलेस स्टीलचे अशा प्लेट्स आणि चमचे. आपल्याला बिर्याणीला कसं घ्यायचं तुम्ही दाखवतो. हे बाई कितीला आहे ते बघ ग. इकडे 3000 बिर्याणी हे आता हे परवडेल. कितीला आहे ते? 3000. तर बघू शकता इथे जाळ्या, नान वगैरे ठेवायला खूप छान आहे. बघू शकता स्टीमर आहे, स्टीमर कुकवेअर स्टीमर पॉट टूट. हे स्टीमर आहे 1500ला 1500ला, खूप छान आहे. बघू शकता
छोटं आहे मस्त आणि मस्त स्टीलच्या स्टीमर आता खूप छान निघालेली आहे अशी. तर आता तेच वरतून खाली आलो आणि इथे ना सगळं म्हणजे ग्लास, कप, सिरॅमिक आणि इतके छान छान असे बाउल होते जे आपण ना टेबलवर वगैरे ठेवू शकतो. आणि इतकं भारी कलेक्शन आलेले तुम्हाला मी दाखवते सिरॅमिकमध्ये. तर बघू शकता किती अस्थेटिक लुकमध्ये आहे. आणि 1400, 1500 म्हणजे 1400, 1500, 1600 असे प्राइजेस आहे. आणि इतके डायनिंग टेबलवर इतकी सुंदर दिसतील. तर मला ना डायनिंग टेबल घ्यायचा विचार चाललाय. आमचा आहे बाहेर तो यूज केला पण मग आता तो बाहेर ठेवून दिलेला आहे. घरामध्ये ना नवीन घ्यायचं आहे मला डायनिंग टेबल. लवकरच मी घेणार आणि तेव्हा मी अशा वस्तू घेणार. मला खूप हौस आहे अशा वस्तूंची. आणि ते चमचे वगैरे बघू शकता इतके क्वालिटीचे भारी होते पण थोडे महाग होते पण क्वालिटी वाईज इतके छान होते. तर तेच मी म्हटलं चला तुम्हाला दाखवू काय काय वस्तू आहे काय काय नाही. तर आता आम्ही डिनर सेट केला. ठीक आहे, हा द्या आम्हाला. नको, हा छान, हा छान, हा पॅक करायचं. डिनर सेट घेतलेला आहे मस्त. डिनर सेट घेतला तो पॅक करून घेतो. इतक्या वस्तू आलेल्या आहे बापरे संगीतला. इथे बरण्या वगैरे, वाव छान आहे. Rupees 1,309 received on PhonePe. पॅक करून घेतो. आणि इकडे सगळं कप कप शकता 470. इथे कप डिझाईन बघू शकता. मस्त मस्त कप डिझाईन आहे. इकडे काय आहे ग्लासेस वाटतं. इथे सगळे ग्लासेस सिंगल सिंगल पण मिळतात आपल्याला. बघू शकता मस्त आहे एकदम छान. याच्यामध्ये ग्लास सिंगल सिंगल पण मिळतात बघू शकता. आणि पाणी प्यायचे ग्लासेस बघू शकता मस्त आहे एकदम. मला गिफ्ट पॅक करताय. डिनर सेट घेतलेला आहे. ग्लासेसचं सेट इतकं भारी आहे ना. शॉपिंग झाली आहे सोनीगिफ्टमधून. एक तर गिफ्ट झालेलं आहे घेऊन फायनली. चला त्यासाठी आम्ही घेतलं माईक आणि काय स्पीकर आहे वाटतं. तर आवडलं म्हणतं त्याला घेऊया आणि त्यासाठी गाणे म्हणण्यासाठी किंवा काही. तर असं सोनीगिफ्टमधून झालेलं आहे. तर सोनीगिफ्टमधून झालं आहे एक तर. आणि एक मला ना स्टीलचा पण डिनर सेट आवडला आहे पण बघू आता वाटलंच तर शेवटी ते घेऊन टाकेल मी तिथून. तर आज मी तुम्हाला म्हणजे तुमच्यासोबत शेअर केलं. लग्नासाठी आहेर वगैरे बघण्यासाठी गेली होती. आधी मी सोनीगिफ्टला गेली होती. त्या दिवशी सोनीगिफ्टला गेली पण बंद होतं. पण आज गेलो, आज होतं चालू. तर मस्त तिथून डिनर सेट घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर मग म्हटलं अजून दुसरीकडे जाऊन बघू कारण आम्हाला 3 गिफ्ट घ्यायचे. 2च झालेले आहे घेऊन आणि एक माझ्या स्वतःसाठी घेतलं. मला एक आवडलं तर तेच सेम तशाच पद्धतीचं घेतलेलं आहे माझ्यासाठी. तर मी घेतलेलं आहे काय म्हणतात त्याला स्टीम करू शकतो काही पण करू शकतो. इलेक्ट्रिक वस्तू घेतलेली आहे. डिजिटलला गेलो होतो तिथून घेतली. तर म्हणजे एक आहे तसं घेतलेलं आहे. तर ते डिजिटलला गेली ना तेव्हा मी शेअर केलंच नाही कारण माझ्या मोबाईलची चार्जिंग संपून गेली होती. तर मला शूट काही करता नाही आलं. तर म्हटलं चला आता बोलू आणि आता दाखवू तुम्हाला मी काय घेतलेले आहे. बाकी तर डिनर सेट तर मी पॅक केला आहे. तो उद्या लग्न आहे तर उद्या तो देणार. तर मी उद्याचं लग्न तुमच्यासोबत शेअर करणार सगळं की कसं असं खेड्यावरचं लग्न तर ते शेअर करणार. आणि गहू पण घ्यायचे मला गावाकडून. तर वणीकडे जायचं आहे तिकडेच लग्न आहे आणि गहू पण घेऊन येणार. आमचीच नातेवाईक आहे त्यांच्याकडूनच मी दरवर्षी गहू घेते. 2 पोते घेते पण ह्या वर्षी एकच पोतं घेणार कारण तुम्हाला माहिती मी भाकरी वगैरे खाते. आणि मग गहू एक पोतं तसंच उरलेलं आहे. म्हटलं एक एक्स्ट्रा पोतं घेणार गव्हाचं.
तर ते उद्याच्या ब्लॉगमध्ये मी सगळं शेअर करणारच आहे तुम्हाला. खेड्यावरचं लग्न कसं असतं, काय असतं ते सगळं शेअर करणार. काय जेवणाला असणार, कसं बसतात पंगत घालून, पत्तरवाळी असते, बघू आता सगळं शेअर करणार उद्या. आणि ऊन पण भरपूर असणार, तुम्हाला माहिती आहे खेड्यावरचं लग्न कसं ऊन हाताहातात असतं. तर तसं आम्ही प्रिपेअर होऊन जाऊ, म्हणजे बॉटल्स वगैरे पाण्याच्या सगळ्या घेऊन जाणार. आणि जवळचं लग्न आहे त्याच्यामुळे मग जावंच लागेल. तर तेच त्याच्यासाठी उद्याच्या याच्यासाठी गिफ्ट घेतले, ते पॅक करून घेतलं मी सोनी गिफ्टमधून. काय म्हणता डिनर सेट, तर तुम्हाला दाखवलाच होता डिनर सेट. त्याच्यात खूप वेगवेगळ्या डिझाईन होत्या, तर ते पॅक करून घेतलेलं आहे. बाकी मग 2 आहे ना ते पॅक म्हणजे एक आहे ना ते पॅक करायचं आहे, आणि एक तर माझ्यासाठी स्वतःसाठी घेतलेलं आहे. तर ते कसं आहे तुम्हाला मी दाखवते, चला. तर इथे आता आणलेले आहे गिफ्ट. आज खूप वेळ लागला घेण्यासाठी. तर एक तर सोनी गिफ्ट मधून आणलेलं आहे, पॅक करून आणलं, बघू शकता. आणि त्याच्यावर ना असं लेबल पण बसून आणलेलं आहे, आणि मस्त असं छान पॅकिंग छान करून देतात ते. तर असं पॅकिंग करून आणलेलं आहे. तर उद्या कसं लग्न आहे, तर मग म्हटलं चला ते पॅक करून घेऊ. बाकीचे तर हे 2 दुसरीकडून घेतले, डिजिटल मधून घेतलेले आहे 2. तर हे गिफ्ट नाही, एक गिफ्ट आहे आणि एक माझ्या स्वतःसाठी गिफ्ट आहे, सेल्फ गिफ्ट म्हणतात त्याला, त्याच्यासाठी आहे. आणि हे उद्याचं लग्न आहे ना ते तुमच्यासोबत शेअर करणार बोलली मी तुम्हाला, खेड्यावरचं लग्न कसं असतं. आणि मी त्यानुसारच घेतलेला आहे. मी डिनर सेट घेतलेला आहे हा, आणि मस्त पॅक करून घेतला. फायबरचा डिनर सेट घेतलेला आहे, खूप छान क्लासी डिझाईन आहे त्याच्यावर. तर आणि तो तर काही मला दाखवता आला नाही पूर्ण, पण मग घेतला मी. तर हे सोनी गिफ्ट मधून घेतलं, आणि सोनी गिफ्ट मध्ये इतके छान छान वस्तू होत्या. मला असं झालं काय घेऊ काय नाही, काय घेऊ काय नाही. बायकांना कसं भांडे वगैरे खूप आवडतात, तसं मला भांडे बघायला मी एक गिफ्ट घेऊन जाते किंवा एक वस्तू घेऊन जाते, पण मी सगळं एक्सप्लोर करते सगळ्या गोष्टी. आणि सिरॅमिकच्या इतक्या सुंदर आलेल्या आहेत ना. डिनर सेट नाही म्हणता येणार, काय तो प्लेट सेट वगैरे, सर्विंग प्लेट वगैरे इतकं भारी आलेलं आहे. 1400ला असं आलेलं आहे. तुम्ही गिफ्ट पण देऊ शकता आणि स्वतःसाठी पण घेऊ शकता. मी घेतलं असतं, पण मग ना मुलं कसं लहान आहे, लगेच तोडून देतील. तर त्यांना बिस्किट किंवा काही काढून दिलं ना लगेच तोडून देतील ते, त्याच्यामुळे मी नाही घेतलं. तर मी घेईन, नंतर घेईन असं छानपैकी. आपल्याला डायनिंग टेबल घ्यायचं आहे नवीन, तर त्यावेळेस मी सगळ्या वस्तू घेणार आहे. हा, तर काय झालं, हे गिफ्ट घेतलेलं आहे सोन गिफ्ट मधून. आता उद्या लग्न आहे त्याच्यासाठी घेतलेलं आहे डिनर सेट. आणि हे गिफ्ट आहे, नाशिकलाच लग्न आहे, तर हे घेतलेलं आहे. युनिक आहे जरा. तर ही आहे पिजनची काय स्वीप प्लस मल्टी कुक केटल आहे, 1.5 लिटरची आहे. आणि त्याच्यामध्ये आपण मॅगी, चहा, कॉफी, अंडे बॉईल करू शकतो, स्टीम करू शकतो भाज्या, किंवा मग आपण काय म्हणता पास्ता करू शकतो, कॉफी करू शकतो, अंडे बॉईल करू शकतो, मॅगी करू शकतो. म्हणजे मल्टी कुक केटल आहे, याच्यामध्ये काही पण करू शकतो आपण. इलेक्ट्रिक याच्यावर तुम्हाला माहिती आहे आताच कसं आहे परिस्थिती, गॅस मिळत नाही. आणि गॅस नसला म्हणजे वेळेवर आला नाही तर आपल्याला खूप हे होऊन जातं. तर कसं करायचं, काय करायचं. पण अशी केटल असली ना तर आपण काही पण मॅनेज करू शकतो, चहा पण करू शकतो त्याच्यामध्ये, आणि मुलांसाठी पटापट पास्ता मॅगी पण करून देऊ शकतो, आणि खिचडी पण करू शकतो. अशी केटल घेतलेली आहे. तर हे नाशिकचं लग्न आहे त्याच्यासाठी घेतलेलं आहे. गिफ्ट पॅक करून आणायचं आहे, आणि त्यांनी आम्हाला हे चेक करून वगैरे दाखवलं. तर तिथे मला हे खूप आवडलं होती. म्हटलं माझ्यासाठी पण होईल, पण एकच अवेलेबल होतं आणि एक दुसरं होतं. तर मी दुसरं म्हणजे थोडंसं कॉस्टलीच गेला हा. तर मी आता याच्या किमती आहे ना सगळ्या डिस्क्रिप्शन मध्ये देईलच मी. तर आधी ही केटल दाखवते मी तुम्हाला. त्याची अशी लीड आहे, छानपैकी ग्लास लीड आहे, बघू शकता. अशी लीड आहे. विहान आवाज नको करू. तर अशी लीड आहे, बघू शकता. आणि इतका सुंदर कलर आहे ना, खरंच मला बघितलं इतका आवडला. म्हटलं मला पण असंच पाहिजे होतं घ्यायचं, पण एकच होतं त्याच्यामुळे. अशी लीड आहे. त्याच्यानंतर असं स्टीमर आहे याच्यामध्ये, म्हणजे याच्यात आपण काही पण स्टीम करू शकतो भाज्या वगैरे. आणि अशी कॉड आहे. पटकन दाखवते तुम्हाला कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो. तसं पॅक करून ठेवते, आणि एकच अवेलेबल होतं तिथे. त्याच्यानंतर असं बाउल आहे प्लास्टिकचं, त्याच्यामध्ये काय पण आपण करू शकतो. आणि मेन इम्पॉर्टंट हिरो म्हणजे केटल. एका सुंदर कलर आहे ना, बघू शकता. पिजन कंपनी, शेवटी पिजन बेस्टच आहे, कारण पिजनचे आपण भांडे वगैरे सगळं वापरतो.
तर इथे ऑप्शन आहे हाय लो मॅक्स असं ऑप्शन आहे असं. तर मला खूप छान वाटली आणि इथे याच्यामध्ये स्टँड आहे हा स्टीलचा, त्याच्यावर आपण सगळं ठेवू शकतो आणि स्टेनलेस स्टील आहे मधून, फक्त हे असं पद्धतीचं आहे. कलर इतका सुंदर आहे ना, पिंक पिंक. मला हीच आवडली होती पण मग म्हणतात अवधे मला दुसरी घेते. मग वैभव बोलले की तुला दुसरं घेऊन टाक, हे कॉस्टली गेलं मला थोडंसं, पण मी डिस्क्रिप्शन मध्ये याच्यात सगळ्या किमती देईलच तुम्हाला. ऑफर मध्ये पडलेलं आहे त्याच्यामुळे मस्त पडलं छानपैकी. तर आता तुम्हाला मी दाखवते. तर हे आहे एक गिफ्ट, गिफ्टने आहेर म्हणता येईल, आहेर सॉरी. तर असं आहे आहेर घेतलेलं, एक डिनर सेट घेतलेला आहे, एक हे घेतलं केटल आणि मला एकदम बेस्ट वाटलं त्याच्यामुळे घेऊन टाकलं पटकन. तर आणि हे माझ्यासाठी घेतलेलं आहे सेल्फ गिफ्ट. तर ही मी तुम्हाला ना पुढच्या ब्लॉग मध्ये पूर्ण ओपन करून दाखवेल. आता कसं वरतीनं दाखवते अशा पद्धतीचं आहे, बघू शकता. विप्रोचं आहे आणि याच्यात पण आपण सगळं कॉफी चहा अंडे वगैरे सगळं बॉईल करू शकतो. आता तुम्हाला माहिती परिस्थिती कशी आहे, गॅस नसतो, वेळेवर भेटत नाही, कधी कधी संपून जातो. तर ह्या अशा गोष्टी असल्यानंतर एकदम युजफुल होता. आणि आता आम्ही कसं फिरत राहतो, सेल्फ ड्राईव्ह करून आम्ही लांब लांब जातो. आता तुम्ही रिसेंट बघितलं असेल, आम्ही इथे गेलो होतो उटी वगैरे सगळं साऊथ इंडियाचं अर्ध ठिकाणं बघितले. तेव्हा कसं मुलांना खूप प्रॉब्लेम यायचं काय करून द्यायला, पण मग आता हे घेऊन जात जाईल मी. याच्यामध्ये मॅगी करून देईल, पास्ता करून देईल, अंडे बॉईल करून नाश्त्यासाठी किंवा मग पोळी सुद्धा करू शकतो. तर मस्त छान केटल घेतलेली आहे आणि कमी जास्त करायचं पण आहे. तर मी ना ही पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सगळी ओपन करून दाखवणार आणि त्याच्यात काहीतरी करून सुद्धा दाखवणार. तर आता मी दाखवत कारण खूप मोठा व्हिडिओ होऊन जातो. तर अशा पद्धतीची 600 वॅटची केटल आहे ही. तर ही मी नंतर यूज पण करून दाखवणार आणि ओपन पण करून दाखवणार. तर माझ्यासाठी घेतलं हे लग्नांना 2 गिफ्ट घेतलेले आहे सोन गिफ्ट मधून, डिजिटल मधून. तर आता उद्या लग्नाला जायचं आहे ना, म्हणून मी पॅक करून घेतलं पूर्ण. तर कसं वाटतं ते नक्की सांगा. हे गिफ्ट तुम्हाला आवडलं असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशा पद्धतीचे गिफ्ट घ्यावे की त्यांना युजफुल पण होऊ शकता. आता हे नाशिकचं लग्न आहे, त्यांना खूप युजफुल होईल. डॉक्टरच आहे, त्यांचं लग्न आहे. आणि हे खेड्यावर म्हणजे डिनर सेट वगैरे आपण देऊ शकतो, ऑप्शन असतात डिनर सेट वगैरे. आणि त्यांच्याकडे इतके भांडे असतात, तर भांडे देऊच नका, असं वेगळ्या पद्धतीचं गिफ्ट द्या की त्यांना उपयोगात पडतील. तर अशी गिफ्ट घेतलेली आहे, कशी वाटते ते नक्की सांगा कमेंट्स करून. आणि उद्याच्या लग्नाला आपण जाऊ ना, तेव्हा तुमच्यासोबत मी सगळं शेअर करणारच आहे. नक्की बघा पुढचा ब्लॉग. तर चला ब्लॉग इथे सेंड करते. आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हाईप करायला विसरू नका आणि कमेंट्स करा. चला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.